स्तोत्रसंहिता 44. पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी. हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत पुरातन काळी तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले. त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला. ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती. हे देवा, तूच माझा राजा आहेस, याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर. आम्ही तुझ्या सहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू, आमच्यावर उठणाऱ्यांना तुझ्या नावाने पायदळीत उडवू. मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही, माझी तलवार माझा बचाव करणार नाही, तर आमच्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करतोस आणि आमचा द्वेष करणाऱ्यांना तू फजित करतोस. आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो आणि तुझ्या नावाचे सर्व काळ उपकार स्मरण करतो. तरी आता तू आम्हाला टाकले आहेस, आम्हाला फजित केले आहेस, आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस. तू आम्हाला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस, आमचा द्वेष करणारे आम्हाला यथेच्छ लुटतात. तू आम्हाला मेंढरांसारखे भक्ष्यरूप केले आहेस आणि तू राष्ट्रांमध्ये आमची दाणादाण केली आहेस. तू आपले लोक विनामूल्य विकलेस, त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाहीस. तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या निंदेचा विषय केलेस, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केलेस. राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हाला केले आहेस व आम्हाला पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केलेस. माझी फजिती नित्य माझ्या पुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापले आहे, कारण निंदा व निर्भर्त्सना करणाऱ्यांचे शब्द मी ऐकत आहे. हे सर्व आमच्यावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही, तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही. आमचे मन फितूर झाले नाही, आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत. तरी तू आम्हाला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले. जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते, तर देवाने हे शोधून काढले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो. तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे, कापायच्या मेंढरांसारखे आम्हाला गणतात. हे प्रभू, जागा हो, का झोपलास? उठ, आमचा कायमचा त्याग करू नकोस. तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस? आमचा जीव धुळीस मिळत आहे, आमचे पोट भूमीस लागत आहे. आमच्या सहाय्यार्थ उठ, आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर. आमेन.